तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल MSRTC वरती। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिवाजीनगर पुणे आगाराचा एक प्रसिद्ध शेड्यूल अकोला पुणे शिवाजीनगर या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, तसं पाहिलं तर या अकोला पुणे बस शेड्यूलविषयी जास्त काही माहिती सांगायची तर आवश्यकता आहे नाही, कारण की हा शेड्यूल जो आहे तो महाराष्ट्रातील एक जुना आणि प्रसिद्ध शेड्यूलपैकी एक आहे। आणि मित्रांनो, या मार्गावर तुम्हाला ST महामंडळाच्या विविध श्रेणीतील बसेस उपलब्ध आहे, ज्यामध्ये साधी परिवर्तन बस, नॉन AC स्लीपर सीटर बस, नॉन AC स्लीपर बस आणि हिरकणी बसचे शेड्यूल या मार्गावर उपलब्ध आहे। आणि त्यातीलच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हिरकणी बसच्या शेड्यूलविषयी आणि इतरही बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत। आणि मित्रांनो, या सर्व बसेसचा जो मार्ग आहे अकोल्यावरून पुणे जायचा तो एकच आहे। अकोल्यावरून खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नेवासा फाटा, अहिल्यानगर, शिरूर मार्गे या सर्व बसेस पुणे शिवाजीनगरला जाते। बाकी मित्रांनो, अकोला ते पुणे शिवाजीनगरचं डिस्टन्स लगभग 492 किलोमीटर असून हे डिस्टन्स पार करायला सर्व बसेसला ऑन ॲन ॲव्हरेज 11.5 ते पावणे 12 तासाचा कालावधी लागतो। बाकी मित्रांनो, अकोला ते पुणे या हिरकणी बसचं फुल तिकीट 1120 रुपये आहे आणि हाफ तिकीट 561 रुपये आहे। आणि साधी परिवर्तन बसचे तिकीट दर तसेच इतर ठिकाणचे तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। बाकी मित्रांनो, अकोला आणि पुणेवरून ही हिरकणी बस संध्याकाळी 6 वाजता सुटते आणि पोहोचण्याचा टायमिंग तसेच इतर ठिकाणचा टायमिंग जो आहे तो पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तसेच इतर साधी परिवर्तन बस, नॉन AC स्लीपर बस, नॉन AC स्लीपर सीटर बसच्या शेड्यूलचे टायमिंग जे आहेत तेही पुढे व्हिडिओमध्ये दिलेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा। तसेच मित्रांनो, अकोलावरून पुणे जाणारे खूप सारे बस शेड्यूल ऑनलाईन रिझर्वेशनसाठी उपलब्ध आहे। बाकी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती म्हणजे या व्हिडिओमध्ये नॉन AC स्लीपर बसचं तिकीट दर सांगायचं राहिलेलं आहे, तर ते तुम्ही ऑनलाईन रिझर्वेशन ॲपवरती जाऊन चेक करून घ्या किती आहे ते। MS. तर बस मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस एवढंच। काही सांगायचं राहिलं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा। बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।